नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 3। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। प्रश्न पहिला, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवर घेण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 चिनाब। प्रश्न दुसरा, रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्षयरोग। प्रश्न तिसरा, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, राज्यात सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पर्जन्य छायेचा प्रदेश। प्रश्न क्रमांक 5, अंदमान बेटांसमूहातील डॅश डॅश हे समुद्रमुखी ज्वालामुखी निर्मित बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बॅरन आयर्लंड। प्रश्न क्रमांक 6, मिशन निश्चय अभियान कोणत्या राज्यात पोलिसांकडून राबविण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंजाब। प्रश्न क्रमांक 7, फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे। फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कणकवली। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। प्रश्न क्रमांक 9, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक। प्रश्न क्रमांक 10, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे। कोणता देश शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फिनलँड। प्रश्न क्रमांक 11, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1981। प्रश्न क्रमांक 12, मुंबई जगात महागड्या शहरांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 136। प्रश्न क्रमांक 13, मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 14, स्नायूंच्या हालचालींसाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे प्रथिन आवश्यक असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, देशातील पहिली त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशातील सैन्याने घोषणा केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत। प्रश्न क्रमांक 16, देशातील 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी एर्नाकुलम आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, धन विधेयक प्रथम डॅश डॅशमध्ये प्रस्तुत केले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फक्त लोकसभेत। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया 2024 होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 19, चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुंदरलाल बहुगुणा। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या राज्यातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 21, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बघा,
ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आसाम. प्रश्न क्रमांक 22 प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फोटॉन. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी PC अलेक्झांडर. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रशिया किंवा या ठिकाणी USSR. प्रश्न क्रमांक 25 देशाच्या लोकसभा अध्यक्षाची निवडणूक किती वर्षांनी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 48. प्रश्न क्रमांक 26 पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी घाली. प्रश्न क्रमांक 27 लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र माझे राज्य आहे. तर आता या ठिकाणी माझे खाली काय तर अंडरलाईन आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सार्वनामिक. प्रश्न क्रमांक 29 तू जेवण करणार का या वाक्यात कोणते सर्वनाम वापरलं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 30 दोन शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अवयव म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उभयान्वी अवयव. प्रश्न क्रमांक 31 ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर प्रश्न क्रमांक 31 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेषनाम आणि ताजमहल या शब्दाखाली काय आहे तर अंडरलाईन किंवा अधोरेखित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 32 घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शांतरस. प्रश्न क्रमांक 33 गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाक्य प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 34 खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. वाक्य काय आहे बघा सरावात सातत्य म्हणजे हमखास यश. बरोबर. तर बघा प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी काय आहे तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वरूप बोधक आपलं बरोबर उत्तर आहे. आणि मला आता कमेंट करून सर्वांनी हे सांगायचं आहे की अधोरेखित उभयान्वयी अवयव कोणतं आहे या प्रश्न क्रमांक 34 मध्ये ते मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शेवट करणे. प्रश्न क्रमांक 36 राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सकर्मक भावे. प्रश्न क्रमांक 38 दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दैव अनुकूल होणे. प्रश्न क्रमांक 39 तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानार्थी. प्रश्न क्रमांक 40 धरणी अवनी वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पृथ्वी. आता शेवटचे 10 प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांना माझी विनंती आहे की आपण असेच व्हिडिओ परीक्षा होईपर्यंत आणि सर्वच परीक्षांसाठी अगदी मोफतमध्ये आणत असतो. PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा लेक्चर असेल.
जर तुम्हाला असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघायचे असेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला स्टेटसला नक्की शेअर करा। प्रश्न क्रमांक 41 वाक्य प्रकार ओळखा। जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य। प्रश्न क्रमांक 42 सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा। आणि हा प्रश्न आपण मागच्याच व्हिडिओत घेतला होता, त्यामुळे याचं देखील उत्तर मला काय करायचं आहे, कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 43 गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 44 ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी साधा भूतकाळ, काय साधा भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 45 माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 46 अंकित करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। तर बघा ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण ताब्यात घेणे। प्रश्न क्रमांक 47 मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले आणि नाटक खाली काय अंडरलाईन आहे, तर यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए एक वचन। प्रश्न क्रमांक 48 मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा। तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 49 जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकर्मक कर्तरी। प्रश्न क्रमांक 50 डोळे हे जुलमीगडे रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शृंगार रस।